विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान होणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। अनंत खडसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चेमुळे भेटीला महत्त्व आहे। ठाकरेंचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। तर संजय राऊतांचा तडकाफडकी दिल्ली दौऱ्यामुळे तर्कवितर्कांना वेग आलाय। ज्यांना जायचं त्यांनी जा, पण पक्ष सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल असा थेट इशारा खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिला। तर आमदारांचीही 22 जूनला बैठक होणार आहे। 7 खासदार आणि 16 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत असा खळबळजनक दावा कृपाल तुमाने यांनी केलाय। दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा तुम्ही स्वतःची मुलं मोठी करा असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी भाजपला जोरदार टोला लगावलाय। तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंजाच उचलायच्या का असा सवालही त्यांनी केलाय। सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत झालंय। मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे आणि तटकरेंसोबत बैठक झाली। स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे काम करावं अशा वरिष्ठ नेत्यांच्या सूचना देण्यात आल्या। जयपूरमध्ये आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करण्यात आला। मारहाण करणाऱ्या अज्ञाताला पोलिसांनी ताब्यात घेतले। राजस्थानमधील चुरूत पुन्हा एकदा रेतीच्या वादळानं हाहाकार माजलाय। उत्तरेकडून आलेल्या धुळीच्या वादळामुळे दिवसाढवळ्या अंधार झालाय आणि यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालंय। पंढरपूर म्हसवड मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। अपघात स्थळापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आणखी 2 धोकादायक विहिरी असल्याचं समोर आलंय। यापूर्वी देखील अशाच एका विहिरीत वाहन कोसळल्याची घटना घडली होती। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या सातत्यानं घटत असल्याची बाब प्रशासनानं मान्य केली आहे। अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी विद्यार्थी संख्या कमी असल्याचं मान्य केलंय। ती वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचीही त्यांनी माहिती दिली। पालघरमध्ये कांचनगिरी अपार्टमेंटमधील वीज खंडित झाल्यानं एक महिला तासभर लिफ्टमध्ये अडकली होती। अग्निशमन दलाच्या मदतीनं महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली। सांगलीत विविध सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च काढला होता। यावेळी वेदांत बणगरच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली। नांदेडमध्ये काँग्रेसनं नीट पेपर फुटी विरोधात मोर्चा काढला होता। यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। राज्यातील मोठे, मध्यम, लघु अशा 3028 प्रकल्पांमध्ये केवळ 24.74% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठ्यामध्ये यंदा 5% घट आहे आणि त्यामुळे 20 जिल्ह्यातील 3500 गावं आणि वाड्यांना अजूनही 1003 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। जळगाव जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठा आता चिंतेचा विषय बनलाय। सध्या धरणात सुमारे 90 दिवस पुरेल एवढं पाणी शिल्लक आहे। तर सकाळी 6 वाजता पिण्याच्या पाण्याचे 5वे आवर्तन सोडण्यात आलेलं आहे। या आवर्तनानंतर जलसाठा केवळ 80 दिवसांपुरता उरणार आहे। मराठवाड्यातील 44 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 31.99% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 34.5% होता। जायकवाडी धरणात 28.30%, माजलगावमध्ये 22.50%, तर मांजरा धरणात 22.36% पाणीसाठा आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर पावसानं दडी मारल्यानं शेतकरी आणि प्रशासनाच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। धाराशिवमधील 227 लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ 12.5% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय। धाराशिवमध्ये पाऊस लांबला तर पाणी संकट गडद होण्याची शक्यता आहे। प्रशासनानं 150 गावात विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत तर 44 लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवलंय। यवतमाळच्या जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 43 गावांसाठी 31 टँकर सुरू करून ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडवला। मात्र गावात टँकर पोहोचला की पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र दिसून येते। काही ठिकाणी तर विहिरीनं तळ गाठलंय। बादलीभर पाण्यासाठी लोकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। नाशिकच्या नांदगाव भागात असलेल्या नागासाकिया धरणानं तळ गाठला असून सध्या धरणात पाण्याचा जेमतेम पाणीसाठा उरला। एकीकडे धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून दुसरीकडे पाऊस देखील लांबल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नांदगाव, मालेगावसह 56 खेडी पाणी पुरवठा योजनेवर पाणी टंचाईची टांगती तलवार असल्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे।
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यामध्ये घट झाली आहे। यामुळे आजपासून शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येते आहे। त्या संदर्भातील वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे। धरणांमधील पाण्यानं तळ गाठला असल्यानं आता शिल्लक राहिलेलं पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 31 ऑगस्टपर्यंत धरणांमधील पाणी गावागावातील पाणी पुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलाय। अमरावतीत आमदार रवी राणांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतीची मशागत करत शेतात नांगरणी केली आहे। संपूर्ण शेतपेरणीसाठी तयार केलंय। दरम्यान विदर्भाला अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे। सरकार सांगत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला रवी राणांनी शेतकऱ्यांना दिलाय। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीकामांना सुरुवात केली आहे। मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। दरम्यान शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतायत। पिंपरी शहरातील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे। आवक घटल्यानं काही भाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे। मेथी आणि कोथिंबीरीचे जुडीचे दर हे 25 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचलेत। लसूण आणि आल्याच्या भावातही वाढ झालेली आहे। गोंदिया शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेनं केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 123 इमारती धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत आढळल्यात। संबंधित मालमत्ताधारकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत। पावसाळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका अधिक वाढतो आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कराडच्या कोळेगावात शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। तर दुसरीकडे तांबवे विभागातील डेळेवाडी पाठरवाडी डोंगरात गवारेड्यांचा वावर दिसून आलाय। तालुक्यात वन्य प्राण्यांची हालचाल वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एक सविस्तर बातमी पाहूयात। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर हल्ला झाला। राजस्थान जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू होतं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके शहीद स्मारकाजवळ पोहोचताच तरुणांमध्ये झटापट झाली। दीपके यांना खांद्यावर आत नेलं जात होतं आणि यावेळी जमावातील 2 तरुणांनी त्यांना थप्पड मारलं। या घटनेनंतर आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता। मात्र दीपकेंनी जमावाला शांततेचं आवाहन केलं। दरम्यान या प्रकरणाची चौकशी राजस्थान पोलिसांकडून केली जाते। दरम्यान दीपकेंना कानाखाली मारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्या हल्लेखोराला कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। हे दृश्य आपण पाहतोय। अभिजित दीपके यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्यांच्या कानशिलात लगावण्यात आली आणि त्यानंतर त्या हल्लेखोरांना कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली। सारी ना टैक्टिक्स है, सारे ना तरीके हैं हम लोगों को डराने के, धमकाने के और मुद्दे से भटकाने के। तो हमें कहीं से भी मुद्दे से नहीं भटकना है। हमारा एक ही मुद्दा है कि धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन करना पड़ेगा। जो 1 करोड़ बच्चों के साथ अन्याय हुआ है, जिन बच्चों ने सुसाइड की है, उसके लिए उनको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो आप एक बार नहीं 10 बार हमले करवाइए, एक नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग कौन? ये अभिजीत जो आया है, ये बिना फालतू में देश पेपर लीक को बुला रहा है, तो पेपर लीक बरगला रहा है। कोई पेपर लीक का किसी के बहाना है? पेपर लीक तो उनके पास बहाना है। मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ, किसी पार्टी से कोई मैं। तू इधर आना मच्छर, अभी बताऊँ तेरे को मैं क्या हूँ। स्वागत। नागपुरातून मोठी बातमी। नागपुरात आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके नागपुरात जात आहेत। संविधान चौकात ते आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाला मोठ्या संख्येनं युवक हजेरी लावण्याची शक्यता आहे। पोलिसांकडूनही या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। या आंदोलनासाठी नागपुरातील तरुणही उत्सुक आहे, तर दुसरीकडे पोलीसही सावध आहेत। अभिजित दीपके यांनी दिल्लीतील आंदोलनानंतर पुणे, लखनौ, अमृतसर, बंगळुरू इथे आंदोलन केलं आणि त्यानंतर आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात आंदोलन करणार आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी आंदोलनाची तयारी केली असून सुमारे 2000 तरुण या आंदोलनामध्ये भाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। यावरून नागपूर पोलीसही सावध झाले। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज जाहीर होणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागणार असल्याने
सगळ्यांचं लक्ष न्यायालयाकडे आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींवर या प्रकरणात खटला सुरू आहे. 2006 मध्ये कळंबोली इथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैरातून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा असून आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. वाहनांसाठी स्वस्त इंधनाचा पर्याय असलेल्या सीएनजीच्या किमतींमध्ये तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे. सीएनजी आता प्रति किलो 1 रुपयानं महागणार आहे. आता पुण्यामध्ये 1 किलो सीएनजीसाठी 95 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सीएनजीच्या किमतींमध्ये 8 मे रोजी प्रति किलो 1.5 रुपयांची आणि 28 मे रोजी प्रति किलो 2.5 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. घरगुती पीएनजीच्या किमतींमध्ये 85 पैशांची वाढ करण्यात आली असून पीएनजी आता 50 रुपये 65 पैशांवरून 51 रुपये 50 पैसे प्रति घनमीटर दरानं मिळणार आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे दरवाढ केल्याचं MNGL कडून सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मुंबई महानगर प्रदेशातील विविध महापालिकांच्या बस सेवा एका छताखाली आणण्यासाठी नगर विकास विभागानं टास्क फोर्स आणि अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या माध्यमातून बस मार्गाचं सुसूत्रीकरण, एकसमान वेळापत्रक, तंत्रज्ञानाचं एकत्रीकरण, सामायिक तिकीट व्यवस्था आणि भाडे संरचनेमध्ये सुसंगती आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हाडाच्या 2640 घरांच्या लॉटरीसाठी प्राप्त दावे हरकतींची छाननी करून आज दुपारी 3 वाजता लॉटरीसाठी स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. लॉटरीसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिका सरासरी 28.54 अर्ज प्राप्त झाले होते. अद्याप आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवेसाठी सज्ज होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं जागतिक स्तरावर मोठी कामगिरी नोंदवली आहे. आर्किटेक्चर आणि डिझाईन क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रिक्स वर्सायल्स 2026 पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या 10% हंगामी भाडेवाढीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना आता 15 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत वाढीव भाडेदरानंच प्रवास करावा लागणार आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च वाढल्यानं भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसानं ओढ दिल्यानं मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते. मुंबईतील धरणातील पाणीसाठा अवघा 10% आलाय. पावसानं अशीच ओढ दिली तर मुंबईत 20 जून नंतर पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे. सध्या बांधकाम, स्विमिंग पूल, क्लबच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. भिवंडी शहरातील फरीदबाग परिसरात इमारतीच्या पार्किंग परिसरात एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचं जीर्ण झाकण तुटल्यानं त्यात पडून 6 वर्षीय मोहम्मद अहमद मसूद याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. छत्रपती संभाजीनगर विमानतळानं गेल्या 12 वर्षात प्रवासी वाहतुकीत मोठी झेप घेतली आहे. वार्षिक प्रवासी संख्या 4 लाखांवरून 7 लाखांपर्यंत पोहोचली असून वाढत्या गर्दीमुळे विमानतळाच्या विस्ताराची तयारी सुरू झाली आहे. 40 चेक इन काउंटर, आधुनिक सुरक्षा व्यवस्था, विस्तारित पार्किंग आणि 10 विमानांच्या नाईट पार्किंगची सुविधा उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 4 युवकांपैकी एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दत्त मंदिराजवळील तलावात ही घटना घडली. माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्राचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. बचाव कार्यादरम्यान तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.